आयुष्य जगणे ही सुद्धा एक कलाच आहे आणि ही कला प्रत्येकाला अवगत झालीच पाहिजे। काय होतं, जेव्हा आपण आपलं आयुष्य जगत असतो तर त्यावेळेस बऱ्याच प्रकारच्या अडचणी, संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्यावेळेस कधीकधी आपल्याला खूप सारी अस्वस्थता किंवा स्वतःचाच द्वेष वाटू लागतो। तर त्यावेळी आपण स्वतःला एक नवीन चॅलेंज देऊन एक नवीन दिवस, नवीन सुरुवात आणि प्रत्येक क्षणाची सुरुवात जर आपण नव्याने केली तर आपला प्रत्येक क्षण हा आनंदमय आणि सुखद होऊन जाईल। नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की आपली तब्येत बरी नसते, आपल्याला कधी कधी अस्वस्थ वाटतं किंवा काहीतरी परेशानी आपल्या डोक्यामध्ये असल्यामुळे आपलं मन काही गोष्टींमध्ये लागत नाही। पण असं म्हणतो ना आपण की आपल्याला घरातली कामं कधी चुकत नाही, घरातली कामं ही करावीच लागतात। असं म्हणतात की बाईचा जन्म हा खूप घाईचा असतो। आपण एका गाण्यामध्ये सुद्धा ऐकलेलं आहे की जन्म बाईचा खूप घाईचा। खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात। तर हे सर्व करत असताना घर, संसार, आपलं आयुष्य ह्या सगळ्यांची सांगड घालत असताना आपण स्वतः एक खंबीर व्यक्तिमत्व स्वतःसाठी तयार करणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे। बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये असं येतं की माझ्याजवळ ही गोष्ट नाही आहे आणि त्या गोष्टीचाच आपण पश्चाताप करत बसतो। थोडक्यात जर एखादं उदाहरण द्यायचं झालं की जर आपल्याजवळ स्वयंपाक करताना सुद्धा बघा, जर जिरे नसले किंवा भाजीला थोडीशी मिरची कमी असली किंवा एखादा मसाला जरी कमी असला तरी आपण सगळ्यांच्या अगोदर आपणच म्हणत असतो की आज भाजी कशी झाली काय माहिती, आज भाजीला ना जिरेच नव्हते किंवा आज भाजीला ना थोडासा मसालाच कमी पडला। म्हणजे सगळ्यांच्या अगोदर आपणच ते रडगाणं सुरू करत असतो आणि ही आहे ना आपल्याला कायमस्वरूपी सवय लागून जाते। तर असं न करता आपण स्वतःच एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करायची की ह्या वेळेस नाही, पुढच्या वेळेस आपण करू शकू। किंवा समजा आपली तब्येत बरी नसेल आणि आपल्याला बाहेर फिरण्याची आवड असेल किंवा आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल आणि त्यावेळेस जर आपल्याला जायला मिळालं नाही तर आपल्याला ती रुखरुख लागत राहते आणि कायमस्वरूपी आपण तो विचार करत असतो, मी जर आज बरी असते ना तर मी आज बाहेर गेली असती मस्तपैकी फिरायला, मी जर आज अशी असते ना तर मी आज तसं केलं असतं। तर असं विचार आपल्या मनामध्ये येतो आणि ह्या विचारांमुळे ना दुसरं काही होत नाही, फक्त आपलं मन दुःखी होत असतं आणि आपल्याला आहे ना वाईट वाटत असतं, बाकी दुसरं काहीच नाही होत। कारण ती परिस्थिती किंवा ती सिच्युएशन आपण चेंज करू शकत नाही आणि वरतून आपलं मन असंही म्हणत असतं की आता माझी तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे मला जाताच येणार नाही म्हणून। असं जर आपल्याला जाता येणार नाही तर मी जाऊ शकले असते, मी हे केलं असतं, असा विचार करत जर बसलो ना आपण तर आपलं मन दुःखी होतं, आपण स्वतःच नाराज होतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूतकाळापेक्षा किंवा भविष्यकाळामध्ये जगण्यापेक्षा आपण वर्तमान काळामध्ये जर जगलो ना तर नक्कीच ती गोष्ट आपल्याला सुखद आणि आनंददायी वाटत असते। कुठली पण गोष्टीचा विचार करताना तिचा भविष्यकाळात किंवा भूतकाळात विचार करण्यापेक्षा सध्या प्रेझेंट स्थितीमध्ये आपली सिच्युएशन काय आहे याचा जर आपण विचार जर केला ना तर नक्कीच आपल्याला आनंदही मिळतो आणि आपल्या डोक्याला जो व्याप असतो तो व्यापसुद्धा कमी व्हायला खूप सारी मदत होत असते। तर ज्यावेळी कधी आपण आजारी असू किंवा आपल्याला बरं वाटत नसेल तर घरातली कामं तर आपल्याला कधी चुकत नाही, त्यामुळे आज मी बरी नाही आहे तरी पण मला काम करावं लागतं असं जर आपण निगेटिव्हिटीने जर विचार केला तर त्या गोष्टीचा आपल्या मनावर परिणाम होत असतो आणि ती गोष्ट आपल्या मनाला टोचत असते आणि मग मी आजारी असूनही काम करते आहे, त्यामुळे आपलं शरीर पण आपल्याला साथ देत नाही। कारण जे आपण आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला सांगतो ना तर तशीच आपली बुद्धी विचार करायला लागते आणि मग नको 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 असं आपलं मन आतून किंवा आपली बुद्धी आपल्याला सांगत राहते। त्यामुळे जेव्हा कधी आपण आजारी असेल ना तर त्यावेळेस अशा पद्धतीने आपण शेड्यूल तयार करायचं की जेणेकरून आपल्याला त्रास पण होणार नाही कामांचा आणि आपला आराम पण बराचसा होईल।
तर तसंच काहीसं मी करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. तर जेव्हा कधी मी आजारी असते तर त्यावेळेस बघा आपण दवाखान्यामध्ये जातो, गोळ्या औषधं घेतो. तर रिसेंटलीच बघा मला खूप सारी सर्दी झाली होती की जी अजूनही माझी बरी झालेली नाही आहे. माझ्या आवाजावरूनही तुम्हाला लक्षात येत असेल. पण घरामध्ये करणारी मी एकटी असल्यामुळे मला ते करावंच लागेल. किमूला मला शाळेत पाठवणंच आहे, स्पर्शूला मला खाऊ घालणंच आहे. कारण स्पर्शू इंडिपेंडंट आहे, ती लहान आहे, ती तिच्या गोष्टी करू शकत नाही. मग अशा वेळेस लेकरांवर पण आपलं फ्रस्ट्रेशन झालं नाही पाहिजे, त्यांच्यावर राग नाही निघाला पाहिजे, पण आपली घरातली कामंही वेळेवर झाली पाहिजे. तर त्यासाठी आपण आपल्या घरातल्यांची सुद्धा थोडीफार हेल्प घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवस्थित जर मॅनेजमेंट केलं तर आपला आराम पण होतो आणि घरातली कामं पण होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण आजारी असू त्यावेळी एखादी गोष्ट जास्त अट्टहासाने करण्याचा प्रयत्न करू नये असं मला वाटतं. की जे काही आपलं साधं रुटीन, जे रोजचं रुटीन आहे त्याच्यापेक्षा आपण थोडंसं कमी गोष्टी त्या दिवशी कराव्यात आणि त्या दिवशी आपण थोडासा आराम करावा असं मला वाटत असतं. म्हणजे मी काय करायची, रात्रीची जर मला गोळी घेतलेली असेल मी, कारण मला रात्रीचीच गोळी दिलेली होती, तर मी जर रात्रीची गोळी जर घेतली तर मग मी काय करायची की सकाळी 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत त्या गोळीचा असर बऱ्यापैकी चांगला असायचा, त्याच्यामुळे मला जास्त थकायला व्हायचं नाही. मग मी काय विचार करायची, सकाळी थोडंसं 7-7:30 वाजेपर्यंत उठून आणि त्यानंतर मग मी माझं संपूर्ण आवरून घ्यायची आणि आवरून झाल्यानंतर मग लगेचच पुन्हा मला आराम करायचा असेल तर जास्तीत जास्त वेळ मी आरामाला द्यायची. त्याच्यासाठी मी माझ्या लहान लेकराला, म्हणजे माझी छोटी मुलगी जी आहे स्पर्शू, तिला व्यवस्थित गोळ्या औषधं देऊन झोपून द्यायची आणि ती जेव्हा झोपेल ना तर त्याच वेळेस मी झोपून घ्यायची. म्हणजे मग ती जेव्हा उठेल त्यावेळेस माझा बराचसा आरामही झालेला असायचा आणि मग त्याच्यामुळे ना आपली हेल्थही व्यवस्थित राहते. तर असं आपण मॅनेजमेंट केलं पाहिजे की ज्यामुळे आपल्याला आराम पण मिळाला पाहिजे आणि आपल्याला जास्त ताण पण झाला नाही पाहिजे किंवा आपल्या मनाची चिडचिड पण नाही झाली पाहिजे. कारण लहान लेकरांना आपला वेळ हवा असतो आणि त्यांच्यावर आपण फ्रस्ट्रेशन काढूनही उपयोग नसतो, कारण त्यांना बिचारांना तेही कळत नाही, कारण ते इंडिपेंडंट असतात. त्यामुळे आपण आपलं शेड्यूल अशा पद्धतीने मॅनेज करायचं की आपला आरामही झाला पाहिजे आणि आपली घरातली कामंही झाली पाहिजे. तर त्यामुळे ना आपल्याला बरं पण वाटतं, आपलं मनही आनंदी राहतं आणि आपली चिडचिड पण होत नाही. एक महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी मला अस्वस्थ वाटत असते किंवा माझी तब्येत बरी नसते त्यावेळेस मी आराम तर करतेच, पण अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडक्यात किंवा थोड्याशा अंतरावर जिथे कुठे गार्डन असेल किंवा कुठे काही असं लहान मुलांचे खेळण्यासाठी फेअर वगैरे असेल किंवा थोड्या वेळेमध्ये आपण पटकन जाऊन येऊ शकू, म्हणजे गार्डन असेल तर अशा ठिकाणी जाऊन 10 ते 15 मिनटं थोडासा आहे ना आपलं मन किंवा आपलं वातावरण थोडंसं चेंज करायचं. त्यामुळे ना आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स यायलासुद्धा मदत होत असते आणि थोडंसं आपला माइंडसेट चेंज व्हायलासुद्धा मदत होते. थोडंसं आजार ह्या गोष्टींमधून आपण थोडंसं वेगळं किंवा बाजूला होतो, त्यामुळे आपलं मन आनंदी होतं किंवा आपल्यामध्ये सकारात्मकतासुद्धा यायला खूप सारी मदत होत असते. मग थोडंसं लेकरांमध्ये खेळणं झालं किंवा थोडासा आराम झाला किंवा थोडंसं म्हणजे आपल्या स्वतःसाठी जेव्हा आपण स्वतःला वेळ देतो ना तर त्यावेळेससुद्धा आपल्याला आहे ना एक म्हणजे म्हणू शकतो आपण एक पॉझिटिव्हिटी यायला खूप सारी मदत होत असते. किंवा अजून यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जी आहे की जेव्हा म्हणजे बरं नसतं ना किंवा आपल्याला अस्वस्थ वाटत असतं तर त्यावेळेस मी पटकन बरी होईल आणि मी पटकन पूर्ववत होणार आहे हा माइंडसेट किंवा ही पॉझिटिव्हिटीसुद्धा आपल्याला खूप लवकर बरं करायलासुद्धा मदत करत असते. कारण जोपर्यंत आपण आपल्या मनाचा विचार चेंज करत नाही, आपल्या बुद्धीला त्या पद्धतीने कमेंट करत नाही किंवा कमांड देत नाही, तोपर्यंत आहे ना आपलं शरीरसुद्धा त्याप्रमाणे वागत नाही. त्यामुळे आपण एक पॉझिटिव्हिटी सतत ठेवायची की मला यातून पटकन किंवा ह्या आजारातून किंवा ह्या अस्वस्थतेतून आपल्याला पटकन बाहेर निघायचं आहे. तर ही पॉझिटिव्हिटीसुद्धा आपल्याला बरं करायला खूप सारी मदत करत असते. तर अशा पद्धतीने जेव्हा कधी मी आजारी असते किंवा मी अस्वस्थ असते किंवा मला बोरिंग वाटत असतं तर त्यावेळेस माझं माइंडसेट चेंज करण्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा ह्या उपायांचा अवलंब करत असते. मला वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावं की जेणेकरून जेव्हा कधी तुम्हाला बरं वाटत नसेल किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल किंवा काहीतरी गोष्टींची तुम्हाला खंत वाटत असेल तर त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचं मन दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवलं पाहिजे की जेणेकरून ना आपल्याला
जी गोष्ट सतावत आहे त्या गोष्टीपासून आपण जर दूर राहिलो तर आपला माइंडसेट चेंज व्हायला मदत होते, आपल्यामध्ये सकारात्मकता वाढते, पॉझिटिव्हिटी वाढल्यामुळे आपलं मन आनंदी होतं आणि आपल्या मनाला एक वेगळी दिशा किंवा वळण द्यायला आपल्याला खूप सारी मदत होत असते. कारण स्वतःला कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपण कायमस्वरूपी व्यस्त जर ठेवलो तर कुठल्याच गोष्टीचं दुःख म्हणा किंवा निगेटिव्हिटी आपल्याला स्पर्श करू शकत नाही, यावर माझा खूप विश्वास आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट नेहमीच मला सकारात्मक आणि मोटिवेशनल वाटत असतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.